नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 5 मे 2026 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. यशस्वी होण्याकरिता स्वतःवर विश्वास ठेवा, अडचणींना सकारात्मकतेने सामोरे जा आणि कठोर परिश्रम करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीत एक धक्कादायक घटना. विवाहित महिलेने गळफास घेत आयुष्य संपवले, परंतु या आत्महत्येमागे एक सुसाईड नोट आणि त्या नोटमध्ये गंभीर आरोप. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्रनगर मंगलधाम परिसरात राहणाऱ्या शिल्पा उर्फ स्वीटी रुपेश बनसोड या 35 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 5 मे रोजी सकाळी उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीवरून पोलिसांनी सुरुवातीला मर्ग दाखल केला होता, मात्र घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या सुसाईड नोटमध्ये मृत महिलेने काही ओळखींच्या व्यक्तींची नावे नमूद केली असून त्यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच तुमची बेल होऊ देत नाही, जेलमध्ये सडवतो अशी धमकी दिल्याचाही उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे. मृतक महिला आणि तिच्या कुटुंबियांवर एका जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल असून अलीकडेच तिच्या पती आणि दिराला जामीन मिळाला होता. या पार्श्वभूमीवर मृतक महिलेच्या नातेवाईकांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केला जात आहे. एका सुसाईड नोटने संपूर्ण प्रकरणाला नवं वळण दिलं आहे. हा केवळ आत्महत्येचा मामला आहे की मानसिक छळामुळे घेतलेला टोकाचा निर्णय, याचं सत्य काय आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल. अमरावतीत मोठी कारवाई आणि तब्बल 71 लाखांचा मुद्देमाल जप्त. बनावट साठा आणि निरमा बनवण्याच्या कारखान्यावर पोलिसांचा मोठा छापा. नेमकं काय सापडलं आणि किती मोठं रॅकेट्स उघडकीस आलं? अमरावती शहरातील गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत बनावट साठा आणि निरमा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला आहे. बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत चांदूर बाजार रोडवरील नवा अकोला परिसरात हा अवैध कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत बनावट साठा आणि निरमा बनवण्याचे रॅकेट उघड केलं आहे. या कारवाईत तब्बल 71,20,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये सर्फ एक्सेल पावडर, व्हील पावडर, विविध केमिकल्स, पॅकिंग मशीन, साचा मशीन, इलेक्ट्रिक्स वजन काटे आणि बनावट लेबल्स असा मोठ्या प्रमाणावर साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी बनावट निरमा तयार करून बाजारात विक्री करीत असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बनावट माल आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ. अमरावती पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. पुढील तपासात अजून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमरावतीत पुन्हा एकदा पोलिसांची धडक कारवाई. हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर मोठा घाव. फ्रेजरपुरा परिसरात 60 वर्षीय महिलेला रंगेहात पकडण्यात आलाय. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. 5 मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भुईपुरा व डाळी परिसरात छापा टाकलाय. यावेळी आरोपी कमलाबाई वामनराव चासरकर या आपल्या घरासमोरील आवारात हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आल्यात. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांच्या ताब्यातून 20 लिटर अवैध दारू जप्त केली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 6,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अमरावतीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. अशा कारवायांमुळे बेकायदेशीर धंद्यांना आळा बसणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अमरावतीत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अशा आरोपींना ठेचून मारायला पाहिजे असं संतप्त विधान त्यांनी केलं आहे. पुण्यातील नरसापूर येथील अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अमरावतीचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी कडक शब्दात निषेध नोंदविलाय. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की अशा गंभीर गुन्ह्यांवर आरोपींवर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा आरोपींना ठेचून मारायला पाहिजे असं संतप्त विधान करत त्यांनी प्रशासनाला कडक संदेश दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात 1 महिन्याच्या आत आरोपीला शिक्षा होईल असं आश्वासन दिल्याची माहितीही त्यांनी दिली. डॉक्टर बोंडे यांनी पुढे असंही म्हटलं आहे की ज्या आरोपींवर बलात्कारांचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांना जामीन मिळू नये. चार्जशीटच्या आधारे जलद गतीने सुनावणी होऊन कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता सर्वांची नजर पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर लागली आहे. नसरापूर प्रकरणावरनं राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होताना दिसत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे. आता या प्रकरणात न्याय किती लवकर मिळतो याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. नाही, निषेध काय, त्याला तर ठेचून मारायला पाहिजे. पण आता दुर्दैव असं आहे की आपल्या इथे कायद्यामध्ये वेळ लागतो. पण मी एका गोष्टीच्या समाधानी आहे की ताबडतोब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ताबडतोब जाहीर केलं की 1 महिन्याच्या आत त्याला शिक्षा होईल आणि चांगला वकील लावू, सगळ्यात फास्ट ट्रॅक याच्यावर ते घेऊ. कारण विकृत माणूस आहे तो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदरही त्याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. ज्याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले त्यांना जमानतच देऊ नये. खरं म्हणजे त्याचं चार्जशीटमधून त्याला शिक्षाच झाली पाहिजे. आणि असे, कारण की त्याला वाटायला लागलं की घरच्या घरी बलात्कार केल्यानंतर काही झालं नाही तर त्या मुक्या बिचाऱ्या निष्पाप लहान मुलीला अतिशय विकृत पद्धतीनं तिच्यावर बलात्कार केला आणि जीव घेतला. त्याचा निषेध तर प्रत्येक माणूस करतो आहे. असं काही नाही की बाहेर यायला पाहिजे परंतु आता एवढ्या मोठ्या संख्येनं त्या पुण्यामध्ये, त्या नगरमध्ये निषेध मोर्चे निघाले आणि त्याच्याशी सगळेजण सहमत आहे. सर, कोल्हापूरमध्ये महिलेच्या छेडछाडीच्या घटनेने संताप उसळला आहे. घटनेनंतर विदर्भ खाटीक समाजसेवा समितीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत जोरदार आंदोलन केलंय. आरोपींवर कडक कारवाई आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीत 30 एप्रिल रोजी घडलेल्या एका गंभीर घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. एक महिला घराशेजारी फिरायला गेली असताना 4 आरोपींनी तिची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीने आरोपींना जाब विचारला. मात्र आरोपींनी उलट पती, दीर आणि संबंधित महिलेला मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. मात्र या प्रकरणात अधिक कडक कारवाईची मागणी आता जोर धरत आहे. विदर्भ खाटीक समाजसेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. आरोपींवर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि कठोर शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनीही पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेतली आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलनात सुधीर लसणकर, राजाभाऊ लोयटे, अशोक पारडे, सुरेश वानखडे यांच्यासह खाटीक समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोल्हापूरमधील या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत असताना पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घेऊन चला काय त्याचं माहिती त्या बॅग चेन ओढलेली होती ना, आता अर्धी ओढलेली त्याचा डब्बा लॉक तसाच आहे माझ्या बॅगला, पण खालून कुठून बॅग फाडून काढली काय बघा पहिले. बघा ना याच्यात मी व्हिडिओ करून चोरी लगायचं कोण लगायगा. हे काय माझ्या बॅग मधलं काढून हे टाकलं त्यांनी. लॉक आहे त्या बॅगला. काय केले खोली त्या बॅगला पकड़ला का हो नहीं, इसको पुलिस स्टेशन में लो. बैग को हाथ में लगाया तूने सालो मार हे तिघं चौघं आहेत. हे चौघं आहेत. आज मला जर साथ नाही दिली तुम्ही, मला जर आज साथ नाही दिली तुम्ही, तर हे आज कोणासोबत होणार आहे. मला जर नाही साथ दिली तुम्ही, तर आज हे सगळं माझं लक्ष गेलं म्हणून ठीक आहे. अरे कोल्हापूरला चला. आता लग्नाचं सीझन आहे. बघा ना पेट काय होते. आप उसके साथ हैं। क्या करेंगे? चारों साथ में हैं। बैग में से निकाला है. मोठ्या बॅग मधून काढलं. हे बघा माझं मोठ्या बॅग मधून काढलं त्यांनी. पोलीस लग्नसराईच्या हंगामात एसटी बसमध्ये वाढलेली गर्दी आणि याचाच फायदा घेत आता चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. अकोट दर्यापूर नागपूर मार्गावर एका महिलेच्या बॅगेतील दागिने चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. मात्र महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. 4 मे रोजी दुपारी अकोट दर्यापूर नागपूर मार्गावरील एसटी बस क्रमांक MS14 MT 0869 मध्ये हा प्रकार घडलाय. दर्यापूर ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करत असताना प्रचंड गर्दीचा फायदा घेत 5 जणांची टोळी बसमध्ये चढली. यातील एका चोरट्याने अत्यंत चलाखीने महिलेच्या बॅगेचे कुलूप उघडत सोन्याचे दागिने आणि रोकड स्वतःच्या बॅगेत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार तात्काळ उघडकीस आला. तिने जोरात आरडाओरड करतच बसमधील प्रवासी सतर्क झालेत. बस चालक, वाहक आणि उपस्थित पोलीस शिपायाने तत्काळ 112 वर कॉल करत मदत मागितली. कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनची टीम काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली आणि 5ही आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. संतप्त महिलांनी पकडलेल्या चोरट्याला चांगलाच धडा शिकवला. महिलेच्या धाडसामुळे मोठा आर्थिक फटका टळला आणि चोरट्यांची टोळी रंगेहात पकडली गेली. गर्दीच्या काळात अशा घटना वाढत असल्याने प्रवाशांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. बस प्रवासात आपल्या बॅग, पर्स आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या, कारण चोरटे आता अधिक हुशारीने डाव आखत आहेत. करतोय म्हणून हा म्हणतोय मला माहिती नाही. बैग रखा हुआ है ना, मासी से पूछो, मासी आगे बैग रखा हुआ है ना. बैग को डेपो से रखा था तुमने, लेकिन यहाँ पर आके बैठे ना. पर आगे से रखा ना, भीड़ हुआ तो मैं आगे चला गया. यहाँ पे बैग रखा है ना. कैसे आए तुम? उसको कैसे बैठे? इसको क्या पता चल रहा है? क्या मालूम? वहाँ से मेरे को बुलाया, पीछे गई थी मैं, पाठी गेलेली मी. पाठून त्याने मला बोलवलं, अरे मासी इधर रखा है सीट, आप आओ इधर. मी म्हटलं चला. आला माझी बॅग माझ्या पुतण्याने तिथून दिली. तिथून दिल्यावर ह्यानी ही बॅग इथून घेतली आणि इकडे ठेवली. मी म्हटलं वर ठेव नको म्हणतो. आणि तो हा व्हाईट शर्ट वाला ह्यानी इथे बॅग ठेवली, त्याची अशी ठेवली. मी म्हटलं ये बॅग हटा, ऊपर रखो ना. तो नाही बराबर आहे. मी म्हटलं काहीतरी चालू आहे. मी ह्यांना बोलणार होती की माझी बॅग आहे, पुढे बघा म्हणून. मी म्हटलं चला आहे ती. तरी इथून बघते मला काही दिसत नाही म्हणून उभी राहून बघितलं. बरोबर ह्या चेन खोलताना दिसला मला, पण माझी बॅग काढली कुठून गेली मला बघायचं. पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. अमरावतीत महिला काँग्रेस आक्रमक झाली असून सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमरावती महिला काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. शहराध्यक्ष जयश्री वानखडे यांनी सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्यांच्या मते पुण्यातील एका मोठ्या लग्न समारंभाला सत्ताधाऱ्यांच्या भेटी होतात, मात्र अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबाला सांत्वन देण्याकरिता कोणीही पुढे येत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जयश्री वानखडे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल करत विचारले की जनतेच्या दुःखात सहभागी होण्याची जबाबदारी सरकारची नाही का? महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात आवाज उठवत
न्यायाची मागणी केली आहे. अमरावती महिला काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. या प्रकरणात न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. अतिशय निंदनीय ही घटना आहे. महिलांच्या हृदयाला घाव पोचला आहे. मुलींना जन्म द्यायचा की नाही द्यायचं, मुलींना बाहेर ठेवायचं की नाही ठेवायचं, सध्याची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर या घटना घडत आहे, पण सरकार कुठेच काही करत नाही. आत्ताच अमरावती शहरामध्ये विविध घटना झाल्या, महाराष्ट्रामध्ये विविध घटना झाल्या, पण कुठल्याही गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही. आताच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की या 1 महिन्याचा कालावधी नंतर आम्ही त्यांना शिक्षा देऊ. कालावधी का? सत्तेत तुम्ही, गृहमंत्री तुम्ही, प्रशासन तुमचं, शासन तुमचं, मुख्यमंत्री तुम्ही, सगळं निर्णय तुमच्या हातात आहे. निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. आत्ताच पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी लग्न समारंभाला सगळे सत्ताधारी गेले असतात. तिथेच पुण्यात जी घटना घडली तिथे त्यांनी भेटसुद्धा दिली नाही. म्हणजे काय मला सांगा ना, जी अपेक्षा आपल्याला न्यायाची अपेक्षा ज्यांच्याकडून असतात ते अशा पद्धतीने जर वागत असेल, एखाद्या गरीब व्यक्तीच्या घरी जर एखादी घटना अशी झाली तिथे जर त्या व्यक्तीला सांत्वन भेटसुद्धा आपण देऊ शकत नाही, तर आपण न्यायाची अपेक्षा कशी करावी त्यांच्याकडून? महाराष्ट्रामध्ये एवढे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु आज सत्ताधाऱ्यांनी अनेक ठिकाणी जेव्हा ह्या काही घटना घडल्या तेव्हा आंदोलनं केली, कॅन्डल मार्च काढला, सगळ्या काही गोष्टी केल्या, परंतु आज ही घटना खूप मोठी आहे, पण याचं कोणीच कुठे काही आंदोलन केले नाही, निवेदन दिले नाही आणि कुठलीच आम्हाला अपेक्षा नाही आहे. फक्त म्हणतात की नारी न्याय वंदन. मला सांगा ना, नारीला कुठे न्याय आहे? महिलांनी बाहेर निघायचं नाही निघायचं, मुलींना पाठवायचं की नाही पाठवायचं. म्हणजे मला तर असं वाटते की आता हा कायदा येईल की मुलींना जन्मच देऊ नका. आज अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटीकडून मी या सर्व गोष्टीचा निषेध करते आहे. कारण फार अतिशय एक महिला म्हणून, आज मी एक आई म्हणून सर्व आया भगिनी या महाराष्ट्रामध्ये आहे. अतिशय निंदनीय आणि निषेधार्थ ही गोष्ट घडली. अमरावतीत जनगणना प्रक्रियेला गती देण्यासाठी मोठं पाऊल. झोन क्रमांक 1 मध्ये प्रगणकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र आणि या सत्रात अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण मार्गदर्शन. अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 1 अंतर्गत जनगणना प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात बॅच 7 आणि 8 मधील प्रगणक व पर्यवेक्षक सहभागी झाले होते. सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांनी उपस्थितांशी संवाद साधत जनगणनेचे महत्त्व पटवून दिलेत. त्यांनी सांगितले की जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या योजना, निधी वाटप आणि विकासाचे नियोजन अचूक जनगणनेवर अवलंबून असते. तसेच नागरिकांकडून मिळणारी माहिती गोपनीय ठेवली जाते, त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणादरम्यान डेटा संकलन, तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेचे नियोजन याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तर जनगणना ही देशाच्या विकासाची पायाभूत प्रक्रिया आहे आणि ती यशस्वी करण्याकरिता प्रत्येक प्रगणकाची भूमिका महत्वाची आहे. अमरावतीतील धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा मोठी घडामोड पाहायला मिळते. पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीमुळे वातावरण तापलं असून 6 उमेदवार अविरोध निवडले गेले आहेत, तर उर्वरित 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. एकूण 18 उमेदवारांपैकी वैद्यकीय क्षेत्रातील 6 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अंतिम चित्र आता स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक राज्य सरकारच्या सहकारी संस्थेमार्फत होत असून एकूण 2873 मतदार मतदान करणार आहेत. विशेष म्हणजे संस्थेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यापूर्वी संचालक मंडळ नेहमी बिनविरोध निवडले जात होते. या निवडणुकीत उमेदवारांकडून रुग्णसेवा अधिक सुधारण्याचे, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी याकरिता विद्यमान संचालक मंडळ प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत आणि निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रमोद झाडे, ओमकार बंड, अशोक ठाकरे, अजय दातेराव, गजानन रडके, राजेश गोयंका, प्रतापराव भुयार हे मान्यवर उपस्थित होते. धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या या ऐतिहासिक निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. धन्वंतरी सहकारी रुग्णालयाचे जे निवडणूक जाहीर झाले आहे त्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही जे आमचं पॅनल तयार केलेलं आहे त्या पॅनलमध्ये जितकी नावं आम्ही इन्क्लूड केलेली आहे त्या सगळ्या नावासकट आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. काही लोकांनी आपली नावं आपण टाकली होती, आपले फॉर्म्स भरले होते, त्या लोकांनी सुद्धा आमच्या फेवरमध्ये ते परत घेतली आहेत. आम्ही त्यांनाही आम्हाला धन्यवाद करायचं होतं. या येत्या 17 मेला निवडणूक मतदान होईल आणि त्या मतदानानंतर रिझल्ट्स डिक्लेअर होतील. याच्यामध्ये 6 जे डॉक्टर्स आहेत त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्या 6 लोकांची नावं मी तुम्हाला दिलेलीच आहेत. जे सर्वसाधारण गटामधनं 7 लोक आम्हाला निवडून द्यायचे आहेत त्याच्यामध्ये जास्त फॉर्म्स आलेले आहेत. त्यापैकी 75% लोकांनी आमच्या फेवरमध्ये विड्रॉ केलेला आहे आणि बाकी राहिलेल्यांनी आमच्या फेवरमध्ये विड्रॉ करून आणि आम्हाला निवडून द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. आणि याचकरता ही प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे. आणि जे काही पॅनलमध्ये लोक आहेत ते पॅनलमधल्या लोकांची नावं तुम्हाला एका पत्रकाद्वारे आम्ही दिली. धन्यवाद. अमरावती शहरात स्वच्छतेचा बोजबारा उडाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. प्रत्येक प्रभागात घाणीचं साम्राज्य पसरलं असून नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासन झोपेत आहे का असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मनपा प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या काही दिवसांपासून घाणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर साचलेला कचरा, नाल्यांमध्ये अडथळे आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचं जगणं मुश्किल झालं आहे. या पार्श्वभूमीवर MIMच्या 4ही नगरसेवकांनी पुढाकार घेत थेट मनपा उपायुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी अजय जाधव आणि SHO राठोड यांना घटनास्थळी बोलावून संपूर्ण प्रभागाचा पाहणी दौरा करण्यात आला. निरीक्षण दरम्यान प्रभागातील भयंकर अस्वच्छतेचं वास्तव प्रशासनासमोर उघड झालं आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 दिवसांपासून सफाईसाठी पुरेसे मजूर उपलब्ध नसल्याचंही कारणही समोर आलं आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळालाय. या सर्व परिस्थितीचं प्रत्यक्ष दर्शन घडविल्यानंतर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचं स्वागत करून त्यांना माळ घालण्यात आली. हा एक प्रकारे प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न होता. नगरसेवकांनी स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे की येत्या 4 दिवसात सफाई कामात सुधारणा झाली नाही तर मोठं आंदोलन उभारलं जाईल. मात्र या सगळ्या प्रकारात केवळ आंदोलनाची भाषा न करता समन्वयाची गरज असल्याचंही मत व्यक्त होत आहे. अधिकारी आणि सफाई कर्मचारी यांना विश्वासात घेऊन काम केल्यासच या समस्येवर तोडगा निघू शकतो. तसंच नागरिकांची ही जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. कचरा ठराविक ठिकाणी टाकणं, घंटागाडीत देणं आणि स्वच्छतेबाबत जागरूक राहणं आवश्यक आहे. जर प्रशासन प्रामाणिकपणे काम करतं आणि नागरिक सहकार्य करतात तर अमरावतीतील प्रत्येक प्रभाग स्वच्छ होऊ शकतो. अन्यथा केवळ आरोप प्रत्यारोपांमध्ये हा प्रश्न कायम राहणार आहे. अमरावतीत स्वच्छतेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. प्रशासन आणि नागरिक दोघांनीही जबाबदारी स्वीकारून काम केलं तरच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. अन्यथा आंदोलन आणि आरोपांच्या चक्रातच शहर अडकून राहील. जनता को जिस तरीके की सुविधाएं मुहैया कराना चाहिए उसमें प्रशासन और कचरे का जो ठेका कोणार्क को दिया गया है वो सहयोग नहीं कर रहा है. तो इसमें प्रतिनिधि का क्या कसूर है? अहमद शाह जो प्रभाग क्रमांक जमील कॉलोनी से कारपोरेटर है. जब से 14 मार्च से कोणार्क कंपनी को ये काम दिया गया है, यानी चुन के आने बॉडी बनने से पहले ही उसको वर्क ऑर्डर दे दिया गया था
इसके अंदर प्रशासन की पूरी मिलीभगत है, क्योंकि चुन के आने के बाद हमने महापौर, अतिरिक्त आयुक्त सबके साथ मीटिंग कर ली है, सब कुछ शिकायतें बता दी है। उसके बाद एक निर्णय लिया था कि स्वच्छता की एक समिति बनाई जाएंगी जिसपे उनका कंट्रोल रहेगा। वो समिति में पूरे शहर से दो सदस्य लिए गए। वो समिति के बाद शिकायत जानने के बाद भी कोणार्क कंपनी पर कोई ही कार्रवाई नहीं की जा रही है। मुझे ये लगता है कि इसके अंदर प्रशासकीय अधिकारी सबका लेवा देवा हो चुका है, पैसे ले दे के बैठे। आज भी हमने स्वास्थ्य अधिकारी अजय यादव, एसएसआई राठौड़, दोनों एसआई मौजूद पूरे प्रभाग का सर्वे किए। उनको बताया गया है कि प्रभाग क्रमांक 4 में इतने गंदगी का आलम है, जबकि ये प्रभाग 70% कच्चा है और दो लेबर दिए जा रहे हैं हर नगर सेवक को साफ सफाई के लिए, जिससे पॉसिबल नहीं है। और आने वाले दिनों में बरसात के दिन लगने वाले हैं। अभी ये कंडीशन है कि लोगों को घर में पानी घुस जा रहा, तो आने वाले वक्त में समझ जाओ आप क्या हो सकता करके। हमने उनको हमारे तरीके से उनको समझा दिए गए, अगर ये 2 दिन में 3 दिन में आपने अगर लेबर बढ़ाकर नहीं दिए तो हम काम बंद करवा देंगे और हमारे तरीके से वहाँ हम आंदोलन करेंगे। तो अभी आपने क्या अल्टीमेटम दिया प्रशासन? अल्टीमेटम ये दिया है कि आप 4 दिन में हमको लेबर बढ़ा के दो। आपसे अगर काम नहीं होता है तो हमने स्वास्थ्य अधिकारी को ये बोल दिया कि इनको ब्लैक लिस्ट करो। अगर ये भी नहीं होता है आपसे तो इनको सीधा हम रोड पे बैठ जाएंगे महानगर पालिका में और पूरा का पूरा काम बंद करा देंगे, कोणार्क का विरोध करेंगे। ये था अहमद शाह जो प्रभाग क्रमांक 4 से कारपोरेटर है, लेकिन कहीं ना कहीं प्रशासन और कोणार्क इसका जिम्मेदार हमें दिख रहा है, क्योंकि हमने जो कचरे की मुहिम चलाई है सिटी न्यूज़ वदार, हमारे संपादक ने जो महापौर के प्रभाग से जो ये मुहिम शुरू की थी, आज उसमें कहीं ना कहीं सच्चाई हमें दिख रही है। तीसरे प्रतिनिधि एमआईएम के हमारे साथ आहद अली है जो प्रभाग क्रमांक 4 से कारपोरेटर है। आइए उनकी भी प्रतिक्रिया जानते हैं प्रशासन के बारे में। अभी पिछले कई दिनों से हम शासन प्रशासन के पास में आ रहे जा रहे, उसके बाद में हमने वहाँ पे आंदोलन भी किए ये बात को लेकर कि हमको लेबर नहीं मिल पा रहे, क्योंकि कोणार्क कहीं ना कहीं ये चीज़ के अंदर फेल हो रहा है। जहाँ पे कोणार्क खुद को ये बताता कि मैं एक बहुत बड़ी कंपनी हूँ और अभी तक के इतने काम किया हूँ, लेकिन वो अमरावती में फेल होते हुए नज़र आ रहे हैं। इससे पहले भी हमने कई बार शिकायत करने का भी अभी तक के कोई नतीजा निकला नहीं। तो आज हम लोगों ने एक निर्णय लिए कि 4 दिन के अंदर अगर हमारा काम पूरा नहीं हुआ तो 4 दिन के बाद में हम चारों भी नगर सेवक इसका एक भव्य आंदोलन करेंगे, जिसमें जो भी नुकसान होगा उसका खामियाजा प्रशासन को और कोणार्क कंपनी को भुगतना पड़ेगा। क्योंकि ये कोणार्क कंपनी जो है ना महानगर पालिका में इसने इसके खोखे जो है ना फिक्स कर ली, क्योंकि कोणार्क कंपनी के खोखे जो है वो महानगर पालिका में फिक्स है। इस वजह से ये जो हो रहा है ना ये एक तरफा काम हो रहा है और इस पर कोई बोलने को तैयार नहीं है। आज जो हम लोगों को तकलीफ जा रही है, क्योंकि जनता ने हमको इतने ऑटो से जब चुन के लाया है तो उनका जाहिर सी बात है कि वो लोग शिकायत हमारे पास में लाएंगे और जब हम उनकी प्रॉब्लम सॉल्व नहीं कर पाएंगे तो जाहिर सी बात है कि लोगों में रोष रहेगा। तो इसका जिम्मेदार कोणार्क कंपनी और प्रशासन है। अगर ये हमारा 4 दिन के अंदर काम नहीं करके देंगे तो हम हमारी तरीके से इसका आंदोलन करेंगे और जो भी नुकसान होगा तो इसका जिम्मेदार कोणार्क कंपनी और प्रशासन रहेगा। तो आइए देखते हैं इस बार इस 4 दिन में प्रशासन क्या करता है। और एमआईएम के जो कारपोरेटर है वो ताकत से भिड़े हुए हैं। ऐसा नहीं है कि प्रतिनिधि काम नहीं कर रहे, प्रतिनिधि चाहता है कि काम करे और जनता की समस्याओं का निवारण करे, लेकिन प्रशासन और कोणार्क अगर से उसे सपोर्ट और सहयोग नहीं करते हैं तो उसमें प्रतिनिधि का क्या कसूर है। कहीं ना कहीं प्रशासन ने इस पर अंकुश लगाना चाहिए। कैमरा पर्सन साकिब के साथ मैं अफसर शेख, सिटी न्यूज अमरावती। अमरावतीच्या बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मात्र यावेळी कारण आहे विकास नव्हे तर म्हाडा कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने संपूर्ण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहेत। रस्ते जागोजागी उखडले असून धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत। पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते। रस्त्यांवर चिखलांचे दलदल तयार होत असून ये जा करणेही कठीण बनते आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे। दररोजचा प्रवास म्हणजे अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावा लागतोय, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। नवनिर्वाचित प्रतिनिधींनी देखील या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे। याच भागातील शिक्षक कॉलनीमध्ये फेवर ब्लॉक आणि रस्त्यांची देखभाल केली जात असताना
म्हाडा कॉलनीकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष का? प्रशासनाकडून भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. आता प्रशासन जागं होणार का, की नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने ऑपरेशन थंडर 2 अंतर्गत धडक कारवाई करत गांजा तस्करीचा भंडाफोड केला आहे. सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीतील आशीर्वाद नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित इसमाला ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपीकडनं मोठ्या प्रमाणात गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद समीर, मोहम्मद वजीर उद्दीन, शेख मोहम्मद शेख अब्दुल, मोहम्मद अकबर, बाबा मोहम्मद सखर या तिघांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. 4 किलो 365 ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत 1,09,125, रोख 4,000, 4 अँड्रॉइड मोबाईल, किंमत 40,000, एकूण मुद्देमाल 1,54,025 ही कारवाई एनडीपीएस कायद्याअंतर्गत करण्यात आली असून आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर अटक करून पुढील कारवाईकरिता सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून तपास अधिक खोलवर सुरू आहे. त्यांना गुप्त माहिती दिली की आशीर्वाद नगर सक्करदरा इथे बाहेरचे काही 2-4 व्यक्ती आहेत आणि तिथे गांजाचं विक्री सुरू आहे. त्या गुप्त माहितीवरनं आम्ही ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यावरून मग आम्ही सापळा रचून ती रेड केली. त्यामध्ये युनिट 4चे अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे. यामध्ये जवळपास 3 आरोपी अटक केले आहेत. त्यांचे नाव आहे मोहम्मद अकबर, तो राहणार तेलंगणा. दुसरा आहे मोहम्मद जासिम वल्द, तो राहणार आहे मुंबईचा. आणि मोहम्मद समीर वल्द वजीरुद्दीन, तो पण राहणार तेलंगणाचा. यातील 2 जे मुख्य आरोपी आहेत ते फरार आहेत. त्यांचं नाव आहे मोहम्मद जहागीर, बाबा अब्दुल कादर आणि दुसरा अज्जू राणा हैदराबाद, राज्य तेलंगणाचे आरोपी आहेत. आणि ही मॉडेल्स जवळपास यापूर्वी पण इथे आलेले आहेत आणि हे इथून गांजा घेऊन जातात आणि हैदराबाद मध्ये विक्री करतात, अशी यांची मॉडेल्स होती. 3 आरोपी आम्ही अटक केले, कारवाई केली. टोटल 4 किलो 365 किलोग्रामचा आम्ही गांजा जप्त केलाय आणि हे आरोपी आणि एकूण मुद्देमाल त्याचप्रमाणे 4 मोबाईल जप्त केलेले आहेत. असं एकूण 1,54,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे. आशीर्वाद नगरला ते किरायचं घर आहे, साजिद म्हणून यांचं. सज्जू तो पण फरार आहे. त्याने जवळपास ते किरायाने दिलेलं होतं आणि तिथेच ते वरचं रूम रिकाम होतं. तिथं कोणाच्याच नावाची सध्या अजून भेटलेलं नाहीये की कोणाच्या नावावर ते रेंटनं दिलेलं आहे. त्याचा तपास सुरू आहे आणि त्यामुळे बाकी त्या बिल्डिंग मध्ये खाली फर्स्ट आणि ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला भाडेकरूच आहेत आणि वरच्या 2 रूम आहेत ते रिकाम होतं आणि तिथेच हे लोक मिळून आले. त्यामध्ये गांजा होता आणि हे सगळे तिथे हजर होते. नागपुरात पुन्हा एकदा गुन्हे शाखेचा मोठा ऍक्शन मोड. ऑपरेशन शक्ती अंतर्गत देह व्यापाराच्या रॅकेटवर धडक कारवाई आणि एका पीडित महिलेची सुटका. नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने ऑपरेशन शक्ती अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवनगरी बेसा पिपळा रोड परिसरात छापा टाकण्यात आला. या छाप्यात पद्मिनी गुलशन बसू या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की आरोपी पीडित महिलेला आर्थिक प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास भाग पाडत होती. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेत मानवी तस्करी विरोधात मोठं यश मिळालं आहे. सध्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाविरोधात पोलिसांचा कडक संदेश. अशा बेकायदेशीर रॅकेट्सवर आता सतत कारवाई होणार. नाही, काल
आमच्या इथे जे सामाजिक सुरक्षा विभागामध्ये नेमणुकीस पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पद्मनी वसू नावाची महिला ही माधवनगरी बेसापिपला रोड त्या झुडिओचं शोरूम आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात देह विक्री व्यवसाय करून घेते अशी माहिती मिळाल्याने मग आमच्या हवालदारांनी बोगस पंटर पाठवून शहानिशा केली. शहानिशी झाल्यानंतर बोगस पंटरला पाठवला असता तिने बोगस पंटरकडून 2000 रुपये घेऊन आरोपीने जो बोगस ग्राहक आहे याला देह समागमाकरता मुलगी प्रोव्हाइड केली, पीडितेला प्रोव्हाइड केलं. जी आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे पद्मनी गुलशन वसू. ही मूळची ओरिसाची आहे, पण गुलशन वसू हा तिचा नवरा आहे, पण ते ऑफिशियल लग्न नाही, मंदिरात लग्न केलं होतं त्यांनी तिच्या म्हणण्यानुसार. आणि त्याच्यासोबत ती नागपूरमध्ये राहत होती. काही कारणास्तव त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यामुळे ती विभक्त राहत होती. आणि मागील 3 महिन्यापासून हे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी कारवाई झाली, प्लॉट नंबर 10 माधवनगरी बेसापिपला रोड उडुपेश्वर, इथे मागील 3 महिन्यापासून ती भाड्याने राहत होती. आणि पीडित जी आहे पीडितेला तिने आपल्या घरीच ठेवलं होतं. जे पीडित तिचे मुलं आणि तिचा नवरासुद्धा हे सुद्धा तिथंच राहत होते आणि ती पीडितेकडून हे चुकीचं काम आपल्या घरीच करून घेत होते. मुद्देमाल जो जप्त मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये आरोपीचे 2 मोबाईल फोन, आमची समागम रक्कम आणि इतर साहित्य असा तो 17,040 रुपयाचा मुद्देमाल आहे. आणि कारवाईमध्ये मी स्वतः पोलीस हवालदार प्रकाश माथनकर, पोलीस हवालदार नितीन वासने, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार आरती चव्हाण, पोलीस शिपाई कुणाल बोडखे, त्यानंतर पूनम शेंडे आणि चालक कमलेश क्षीरसागर असा तो स्टाफ होता. नागपुरात वाहन चोरांवर पोलिसांचा जबरदस्त प्रहार. गुन्हे शाखेने उघड केले 2 मोठे गुन्हे आणि आरोपीला अटक करत जप्त केल्या चोरीच्या दुचाकी. नागपूर शहरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने वाहन चोरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. प्रतापनगर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले 2 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत रमेश जोंधळे या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून होंडा शाईन आणि टीव्हीएस रायडर या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 1,60,000 रुपये आहे. पोलिसांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात दिले आहे. वाहन चोरी करणाऱ्यांकरिता पोलिसांचा स्पष्ट इशारा. नागपुरात अशा गुन्ह्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार. नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे जे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी नामे प्रशांत रमेश जोंधळे राहणार पांढरा बोडी ह्याच्याजवळ चोरीच्या गाड्या आहेत. ती माहिती खात्री करण्याकरता आमच्या पथकातील कर्मचारी सुरेश तेलेवार, NPC सुरेश तेलेवार आणि कॉन्स्टेबल आशिष धनरे यांनी स्वतः जाऊन खात्री केली. आरोपीला ताब्यात घेतले असता आणि त्याच्याकडे ज्या गाड्या होत्या त्याच्याबद्दल विचारपूस केली असता तो नीट उत्तरं देऊ शकला नाही. त्यांची अधिक माहिती जेव्हा आम्ही CCTNS प्रणालीतनं घेतली त्यावेळेस एक काळ्या रंगाची होंडा शाईन गाडी जी त्याच्याकडे मिळून आली होती ती राणाप्रताप नगर पोलीस स्टेशनमधनं चोरी गेल्या संबंधाने गुन्हा दाखल होता. आणि त्याचबरोबर एक ग्रे रंगाची झॅन TVS गाडी रायडर गाडी ही पोलीस ठाणे सीताबर्डी येथून चोरी गेल्या संबंधाने गुन्हा दाखल होता. करिता आरोपी आणि दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन त्यांना युनिट येथे आणून अधिक विचारपूस करून आणि सदरबाबत कार्यवाही करण्याकरता आरोपी आणि मुद्देमाल हा संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला आहे. सदरची गाडी वाहन चोरीचे जे 2ही गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत. या कामी आमचे युनिट 2 चे नाईक पोलीस शिपाई सुरेश तेलेवार आणि पोलीस शिपाई आशिष धनरे यांनी मेहनतपूर्वक काम केलेलं आहे आणि त्यांना इतर सहकार्य केलेलं आहे. आमचे पोलीस हवालदार प्रवीण शेळके, पोलीस हवालदार नरेश तुंबडा, पोलीस हवालदार विजय यादव आणि सहाय्यक पोलीस फौजदार गजेंद्र ठाकूर
आणि युनिट 2च्या ह्या संपूर्ण पथकाने वाहन चोरी उघडकीस आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत. आणि ह्या संपूर्ण डिटेक्शनच्या कामामध्ये आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळते ते माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर, माननीय अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा राहुल माकणेकर सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील सर आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनात आम्ही गुन्हा उघडकीस आणण्याची कारवाई केलेली आहे. नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुन्हे शाखेची धडक कारवाई. बंदी असलेला सुगंधी तंबाखू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आणि तब्बल लाखांच्या जवळपासचा मुद्देमाल जप्त. नागपूर शहरातील नवीन कामठी परिसरात गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या ब्रँडचा बंदी असलेला तंबाखू तसेच तो तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीन जप्त केली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत जवळपास 98,950 रुपये इतकी आहे. अन्न व औषध मानके कायदा 2006 अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नागपूरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर तंबाखू विक्रीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये बेकायदेशीर तंबाखू विक्रीवर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. नागपुरातून एक धक्कादायक बातमी. भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीने घेतला एका युवकाचा जीव. निष्काळजीपणाची किंमत एका कुटुंबाला चुकवावी लागली. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. 3 मे रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अभिजित चौबे हे दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत अभिजित चौबे गंभीर जखमी झालेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात समोर आले आहे की आरोपी मयंक तामसेटवार याने निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. भरधाव वेग आणि एका क्षणात संपलेलं आयुष्य, रस्त्यावरची निष्काळजीपणा किती महागात पडू शकते याचं हे जिवंत उदाहरण. नागपूर जिल्ह्यातील सावनेर परिसरात एक भीषण अपघात घडला असून टोमॅटोने भरलेली आयसर गाडी थेट डिवायडरला आदळल्याने 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. छिंदवाडा येथून तेलंगणाकडे निघालेल्या या गाडीचा संतुलन सुटल्याने हा अपघात झालाय. अपघात हा इतका भीषण होता की जखमी गाडीतच अडकून पडले होते. मात्र स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचलेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून टोमॅटो घेऊन तेलंगणा राज्यातील महबूबाबादकडे निघालेल्या आयसर गाडी क्रमांक TS26T9993चा सावनेर परिसरात भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आयसर थेट रस्त्याच्या डिवायडरला जाऊन जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की गाडीचा पुढील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला. या अपघातात वेंकाना कंसन्ना इसालवात वय 55 वर्ष आणि याकया रामलू मलाला वय 50 वर्ष दोघेही महबूबाबाद तेलंगणा येथील रहिवासी गंभीर जखमी झालेत. या अपघातानंतर दोन्ही जखमी गाडींमध्येच अडकून पडले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनी जखमींना गाडीतून बाहेर काढलेत. तसेच त्यांनी तत्काळ सावनेर पोलीस स्टेशनला माहिती देत आपत्कालीन मदत मिळवून दिली. यानंतर जखमींना सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता त्यांना नागपूर येथे रेफर केले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे उन्हाच्या तीव्र झळांनी सगळे हैराण झाले, परंतु बुलढाण्यातील एका छोट्याशा मुलीने दिला मोठा संदेश. पक्ष्यांसाठी घरटी तयार करून तिने दाखवली आहे माणुसकी. बुलढाणा जिल्ह्यात सध्या उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांनाच नव्हे तर पशु पक्ष्यांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील इयत्ता 7वीत शिकणारी शीतल राऊत हिने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
उन्हाळी सुट्टीत अभ्यासासोबतच तिने पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. कॅन, प्लास्टिक बाटल्या आणि लाकडी बॉक्सचा वापर करून तिने सुंदर घरटी बनवली आहे. ही घरटी शेतातील झाडांवर लावण्यात आली असून त्यामध्ये पक्ष्यांसाठी तांदूळ, गहू, ज्वारी आणि पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे. शीतलच्या या उपक्रमांमुळे उष्णतेने त्रस्त पक्ष्यांना मोठा दिलासा मिळत आहे. तिच्या या कल्पकतेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. छोट्या वयात मोठा विचार, शीतलचा हा उपक्रम आपल्यालाही काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. शेगावमधील काही हुशार आणि नवोन्मेषी विद्यार्थ्यांनी रस्त्यांवरील खड्डे आणि क्रॅक्स या गंभीर समस्येवर उपाय शोधण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानांमध्ये बायो बेस्ड सेल्फ हिलिंग यंत्रणा वापरण्यात आली आहे, जी रस्त्यांमध्ये निर्माण होणारे छोटे छोटे क्रॅक्स आपोआप भरून काढण्यास मदत करते. त्यामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढते आणि दुरुस्तीचा खर्च कमी होतो. यासोबतच रात्रीच्या वेळी रस्त्यांची दृश्यता वाढवण्याकरिता ग्लो बेस्ड कोटिंगचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अंधारातही रस्ता स्पष्ट दिसतो आणि अपघातांची शक्यता कमी होते. या विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा छोट्या प्रमाणात प्रोटोटाइप तयार करून श्री गजानन महाराज मंदिर परिसर आणि रेल्वे स्टेशन परिसरात प्रत्यक्षात हे कोटिंग लागू केले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च विद्यार्थ्यांनी स्वतः उचलला आहे. त्यामुळे ही केवळ एक कल्पना नसून प्रत्यक्षात उतरवलेली एक मोठी कामगिरी मानली जात आहे. सध्या हे विद्यार्थी सेल्फ हिलिंग सिमेंटवर पुढील संशोधन करत आहे, जे भविष्यात रस्ते बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवू शकते. ही टेक्नॉलॉजी कमी खर्चात विकसित करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर वापरासाठी अभ्यास सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात या तंत्रज्ञानाचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. याकरिता पेटंट अर्जही दाखल करण्यात आला असून तो सध्या प्रक्रियेत आहे. प्रशासनाने या नवकल्पनेचा गांभीर्याने विचार करून ती व्यापक स्तरावर लागू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संकष्टी चतुर्थी आणि भक्तीचा महासागर उसळला. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातल्या नवशा गणपती मंदिर चेहेल येथे अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात भक्तांची श्रद्धा ओसंडून वाहते. मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील नवशा गणपती मंदिर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने इथे भक्तीचा महासागर उसळला आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. गणपती हा नवसाला पावणारा देव म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. त्यामुळे केवळ मंगरुळपीर तालुक्यातूनच नव्हे तर दूरवरूनही भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असून अनेक भाविकांनी उपवास करत गणरायाचे दर्शन घेतलेत. स्थानिक प्रशासन आणि मंदिर समितीकडनं दर्शनासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये. श्रद्धा, भक्ती आणि उत्साह या तिन्हीचा संगम या चेहेलमध्ये पाहायला मिळतो आहे. जंगल वाचवण्याकरिता नवा प्रयोग आणि तोही नैसर्गिक पद्धतीने. वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील काटेपूर्णा अभयारण्यामध्ये वन विभागाने सुरू केलाय एक भन्नाट उपक्रम. गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून आता जंगलच तयार करणार जंगलाचं अन्न. काटेपूर्णा अभयारण्यात आगामी वृक्षारोपण मोहिमेला गती देण्याकरिता वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अभयारण्यातील कासमार, पिंपळशेंडा, वणोजा, फेट्रा आणि येडशी या 5ही बीट्समध्ये गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांमध्ये जंगलातील पालापाचोळा, गळलेली फुले आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने गांडूळ खत तयार केलं जात आहे. या प्रक्रियेत वनमजूर आणि कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले असून दररोज प्रकल्पाची काळजीपूर्वक देखभाल केली जात आहे. यामुळे तयार होणारं खत हे पूर्णपणे सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांमुळे जंगलातील कचऱ्याचं व्यवस्थापनही योग्य पद्धतीने होत आहे आणि स्वच्छतेलाही चालना मिळते. आगामी पावसाळ्यात अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणार आहे आणि त्याकरिता याच गांडूळ खताचा वापर करण्यात येणार आहे.
यामुळे रोपांची गुणवत्ता सुधारेल आणि जंगलाच्या हरितीकरणाला मोठी मदत होणार आहे. उन्हाचा तडाखा वाढतोय आणि लिंबू बनलंय सोनं. वाशिम जिल्ह्यात उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत आहे. थंड पेयांची मागणी वाढली, परंतु लिंबाच्या दराने गाठलंय आभाळ. जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. या उष्णतेपासून दिलासा मिळवण्याकरिता सरबत, सोडा आणि ऊसाच्या रसाला मोठी मागणी वाढली आहे. परंतु या सगळ्याचं हृदय असलेलं लिंबू मात्र सध्या महाग झालं आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या लिलावात लिंबाचा पुरवठा अत्यंत मर्यादित प्रमाणात होत आहे. जेवढा माल येतो तो काही वेळातच संपतो आणि त्यामुळे बाजारात लिंबाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळे लिंबाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळते. या परिस्थितीचा फटका फक्त ग्राहकांनाच नाही तर व्यापाऱ्यांनाही बसतो आहे. लिंबू महाग झाल्यामुळे सरबत विक्रेते आणि ज्यूस सेंटरवाल्यांना दर वाढवावे लागत आहेत, तर ग्राहकांना खिशाला झड सहन करावी लागतोय. उन्हाचा तडाखा आणि वाढते दर, लिंबू आता सर्वसामान्यांकरिता लक्झरी बनतंय का? यावर पुढे काय उपाय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जनगणना, परंतु फसवणुकीची नवी ट्रिक. वाशिममध्ये जनगणना 2027च्या नावाखाली एक धोकादायक फेक फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फॉर्ममुळे तुमची बँक माहितीही धोक्यात येऊ शकते. वाशिम जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर जनगणना 2027च्या नावाखाली एक बनावट अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फॉर्ममध्ये नागरिकांकडून बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती मागवली जात आहे. मात्र अधिकृत जनगणना प्रक्रियेत अशा प्रकारची माहिती कधीही घेतली जात नाही. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की हा अर्ज पूर्णपणे फेक असून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. योगेश कुभेस्कर यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत सांगितले आहे की कोणत्याही अनोळखी लिंक, अर्ज किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नयेत. दरम्यान जनगणना 2027च्या अधिकृत प्रक्रियेत नागरिकांनी फक्त 2च माध्यमांचा वापर करायचा आहे. एक, स्वनोंदणी. अधिकृत संकेतस्थळावर माहिती भरल्यानंतर SEID मिळतो, जो पुढील पडताळणीसाठी वापरला जातो. दुसरा, थेट प्रगणकाकडे माहिती. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत अधिकृत प्रगणक तुमच्या घरी येऊन माहिती नोंदवितील. प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की सोशल मीडियावरील कोणत्याही अनधिकृत फॉर्म किंवा लिंकपासून दूर राहा, अन्यथा फसवणूक होऊ शकते. एक क्लिक आणि तुमची सर्व माहिती हॅकर्सच्या हाती. म्हणूनच सावध राहणं खूप गरजेचं आहे. नमस्कार. एक फॉर्म सध्या व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे जनगणनेच्या अनुषंगाने, ज्यामध्ये असं नमूद केलं आहे की आपल्या घरी प्रगणक येतील आणि ते आपल्या घरातील सदस्यांची नावे, त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स, त्यांच्याकडे प्रॉपर्टीचे डिटेल्स किंवा त्यांचे शिक्षण इत्यादी माहिती विचारतील. मात्र नागरिकांना आवाहन आहे की जनगणनेविषयी आपल्याला जी माहिती द्यायची आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते se.census.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला स्वगणना करता येईल 15 मे पर्यंत, आणि या संकेतस्थळावर आपल्याला ते प्रश्न देखील सर्व दिसतील. हा फॉर्म जो आहे हा चुकीचा फॉर्म व्हायरल केला जात आहे. त्यावर कृपया नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंटचे डिटेल्स वगैरे आपल्याला प्रगणक विचारणार नाही आहे. फक्त स्वगणना आपण 15 मे पर्यंत जर केली तर ती se.census.gov.in या संकेतस्थळावर करावी. आणि 16 मे नंतर आपल्या घरी जे प्रगणक येतील त्यांच्याकडे आय कार्ड असेल, त्या आय कार्डवर देखील QR कोड असेल, जो स्कॅन करून आपण व्हेरीफाय करू शकता की हे प्रगणक तेच आहेत ना, आणि त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं हेच आवाहन आहे. निसर्ग कोरडा पडतोय, परंतु माणुसकी अजून जिवंत आहे. वाशिमच्या काटेपूर्ण अभयारण्यामध्ये पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करत असलेल्या वन्यजीवांसाठी वनविभागाने उचललेलं मोठं पाऊल. कडक उन्हात तहानलेले जीव वाचवण्याकरिता सुरू आहे वॉटर मिशन. काय आहे हे विशेष उपाय? वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्ण अभयारण्यात उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. तापमान वाढल्यामुळे नैसर्गिक पाणवठे आटण्याच्या मार्गावर आहे आणि याचा सर्वाधिक फटका बसतोय तो जंगलातील निष्पाप वन्यजीवांना. याच पार्श्वभूमीवर वनविभागाने मोठी पुढाकार घेतली आहे.
अभयारण्यात विविध ठिकाणी शेकडो कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून दर 3 ते 4 दिवसांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. वन विभागाचे कर्मचारी प्रखर उन्हातही दुर्गम भागात पोहोचून प्रत्येक पाणवठा भरलेला राहील याची खात्री करीत आहेत. यामुळे जंगलातील हरण, नीलगाय आणि रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळतोय. पाण्यासाठी भटकंती कमी झाल्याने वन्यजीव आणि मानवी वस्त्यांमधील संघर्षही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे उन्हाचा कहर, परंतु दुसरीकडे वन विभागाची ही संवेदनशीलता, हीच खरी मानवता आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव आहे. उन्हाचा तडाखा कितीही वाढला तरी जंगलातील जीव वाचवण्याकरिता सुरू असलेली ही धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लारसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरकारी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.